गावाचा विस्तारही झाला, परंतु पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत मोजके 10-15 लोक. माणिकराव दिवाणजींचा काळ एक आठवतोय आम्हाला. लोक आता दादांचं मी अनेक वेळेला त्यांच्याशी बोलतो. जुन्या काळात भीमराव पाटील असतील, गोविंदराव कारभारी असतील, केशवराव कारभारी असतील, तिकडे गणपतराव भट्टे असतील, ही जी जुनी मंडळी त्या काळातली जुनी जातीचे 10-20 लोक होते, त्या लोकांनी एकत्र बसून एक विचार ठरवला की गावातला कुणी माणूस तो विचार मोडण्याच्या भानगडीत जात नाही. आत्ताच्या काळामध्ये बदल होत गेला. 86 वर्षापूर्वीचा काळ दादाने अनुभवला. आपलं गाव विशीच्या मध्ये होतं, विशीच्या मध्ये गाव होतं, विशीच्या बाहेर पोलीस नव्हतं. दादांनी पाहिलेलं गाव आपलं विशीच्या मध्ये असणारं, मर्यादेच्या मध्ये असणारं, उंबरठा न ओलांडणारं गाव, मोठ्या माणसाची मर्यादा न ओलांडणारं गाव दादांनी अनुभवलं. आता आपण जे अनुभवतोय गाव हे थोड्याशा मर्यादा आता ओलांडतो. खरं तर ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा करण्यापाठीमागं खरं तर वाढदिवस साजरा करणे पाश्चात्य संस्कृती, आपली भारतीय संस्कृती नाही, ही पाश्चात्य संस्कृती. पण त्याचं लोन आपल्याकडे आलं. जे जे काही येतं त्याच्यातलं जे चांगलं असेल ते आपण घ्यावं आणि त्या पद्धतीने साजरा करावा, या भूमिकेतून आपण वाढदिवस साजरा करा. खरं तर वाढदिवस साजरा करत असताना डॉक्टर बाबूराव स्वरूपराव भंडे यांचा हा 86वा वाढदिवस आहे. 86 वर्ष झाली. आता आपलं जीवनमान आणि जुन्या लोकांचं जीवनमानामध्ये हेच अंतर आहे. जुन्या लोक 100 वर्ष जगत होते आणि आपलं आयुष्य मर्यादा आता 70 वर्षाच्या, तुमची माझी सगळ्यांची आयुष्य मर्यादा कमी झाली. त्याचं कारण असं आहे, ते जेव्हा लहान होते त्यांची वागण्याची पद्धत, त्यांच्या खाण्याची पद्धत, त्यांची संयमाची पद्धत ही निश्चित पद्धतीनं आपल्यापेक्षा उच्च दर्जाची होती आणि म्हणून त्या काळातले लोक 100 ते 90 वर्ष जगले. आणि आपलं आयुष्यमान आता कमी होण्यामध्ये ती कारण आहेत आपल्याला. खरं तर मोठ्या माणसांनी एखादी गोष्ट गावात सांगितली तर ती मर्यादा गावातल्या कुणीही तरुणांनी ओलांडायला नको, अशा पद्धतीचं मर्यादित असणारं गाव ज्या दिवशी आपलं निर्माण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमचं आमचं सौभाग्य फळाला येईल. त्यासाठी अशा ज्येष्ठ श्रेष्ठांच्या माझी एक संकल्पना की जुनी लोक जी आता एक धापाच आपल्याकडे जास्त राहिलेली नव्हतं, 80 वर्षाच्या पुढची जी आपल्या गावातली माणसं त्यांची यादी केली आहे, अशी फार बोटावर मोजण्याची लोक आहेत. तर त्या काळातले त्यांचे अनुभव, त्या काळातलं गाव, त्या गावातली परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय होती, त्यांचा इतिहास एकदा लिहून काढावा आणि आपल्या गावासाठी कायम स्वरूपामध्ये ती लिखित साहित्य राहतं. ऐकलेली गोष्ट आपण विसरून जातो, पण लिखित केलेली गोष्ट अनेक 2-4 पिढ्यापर्यंत राहते. आणि म्हणून एक छोटी पुस्तिका काढावी आणि त्या पुस्तिकेमध्ये जुन्या गावातलं कसं वातावरण होतं, कशा पद्धतीची मर्यादा होती, वागण्याची पद्धत काय होती, कोणकोणत्या पद्धतीची नियमावली गावाने लावून दिलेली होती आणि ती कशी आचरत होती, हा सगळा भाग त्यांच्या जीवनातला आणि त्यांचं जीवन कसं त्यांनी सफल करण्यासाठी किती प्रयत्न केले, किती खस्ता काढल्या. खरं तर त्यांच्या जीवन जुन्या काळातल्या लोकांचं कष्ट आणि आपले कष्टाचा जर विचार केला तर आपल्या 100 पट त्यांचं कष्ट जास्त. एवढ्या सुखसोयी आपल्याकडे आहेत. अहो, ज्वारीची भाकर मिळत नव्हती, बरबडा शेतातला आणायचा आणि त्याला दळायचं आणि त्याच्या भाकरी करून खायची, अशी अवस्था जुन्या काळामध्ये. जुन्या म्हणजे फार नाही, त्या 50-60 वर्षाची पूर्वीची काळ. आता तशी अवस्था आता गावात कुणाची आहे, कुणालाच अन्नधान्याची कमतरता. पण आता कमतरता कशाची असेल तर शुद्ध आचरणाची कमतरता, आणि ती आचरणाची कमतरता भरून काढण्यासाठी अशा ज्येष्ठ श्रेष्ठ आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्यांची इतिहास लिहिला पाहिजे. त्यांचे आचरण आपण अंगीकृत केलं पाहिजे. वाढदिवस साजरा ह्याच्यासाठी करायचा आहे की आपल्यामध्ये असणारे जे काही दुर्गुण असतील ती घालवली पाहिजे आणि जे आदर्श व्यक्तीमध्ये जे सद्गुण असतील ती सद्गुण आपल्यामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे. जल्लोषमधून नाही, पण वाढदिवसाचं रूपांतर जल्लोषात जर व्हायला लागलं तर आमची पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, शोकांत. आणि म्हणून वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येकाच्या मनात काही संकल्पना असतात, काही कल्पना असतात की माझ्या जीवनामध्ये असं काहीतरी मला करायचं आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मी कुठपर्यंत आलो त्याचं एक सिंहावलोकन करण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. इतकं माझं काम झालेलं आहे. माझ्या मनात ही संकल्पना आहे की मला असं समाजासाठी, गावासाठी किंवा घरासाठी, कुटुंबासाठी, स्वतःसाठी हे करायचं आहे आणि ती करण्यासाठी मी काय काय प्रयत्न केले इथपर्यंत आलो. आता पुढच्या आयुष्यामध्ये मला ते करायचं आहे. खरं तर जीवनामध्ये कसं असतं बघा, माणसाचं या पृथ्वी तलावर येण्याचे संकेत 9 महिने अगोदर मिळतात. या पृथ्वी तलावर जन्म घेण्याचे संकेत 9 महिने अगोदर मिळतात, पण जाण्याचे संकेत 1 सेकंद सुद्धा आधी मिळत नाही. 1 सेकंद. आपण कोणत्या क्षणाला जाणार आहोत त्याच्या 1 क्षण अगोदर सुद्धा आपल्याला कळत नाही की मी आता एका क्षणानंतर जाणार, पण येण्याचे संकेत मात्र 9 महिने आधी झाले. आणि म्हणून जे काही चांगलं करायचं असेल ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आपण केला. कल करायचो आज ही जी म्हण आहे ही आपल्या आचरणात आणण्यासाठी आपण वाढदिवसाच्या माध्यमातून मी अशा पद्धतीने जीवनामध्ये करण्याचा माझा उद्देश आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ करावा. अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून वाढदिवस साजरा करायचा आणि वाढदिवसाचं रूपांतर जर पार्ट्यामध्ये जर आपण करायला लागलो तर निश्चित पद्धतीने एक दिवस
नवी पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार. आणि हे कशासाठी बोलतोय, ही ज्येष्ठ माणसं कशी जगली, कशी वागली, कसं शुद्ध आचरण या माणसांचं होतं ते पाहावं, त्याचं स्मरण सगळ्यांच्या समोर करावं, त्याची आठवण सगळ्यांनी या ठिकाणी करावी. यासाठी वाढदिवस साजरा करायचा, यासाठी वाढदिवस साजरा करा. आणि म्हणून या जुन्या पिढींचा आदर्श या नवीन पिढीने घेणं ही काळाची गरज आहे. आणि खरं तर दादाजी अनेक प्रकारच्या सेवा केली. जुन्या काळामध्ये डॉक्टर नव्हती. आमचे केंद्रीय गुरुजी एक होते, मला पहिलीला शिकवणार. ते एक डॉक्टर, आणि दादा इथं आल्यानंतर सेवा संपल्यानंतर गावात आल्यानंतर डॉक्टर कोण असेल तर डॉक्टर बाबुराव भंडे हे डॉक्टर आपल्या पूर्ण गावचे. दुसरे डॉक्टरच नव्हते इथं बघायला. काय झाले ते बघा, हे गावचे डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामधून तरी आम्ही गावची सेवा केली आणि आदर्शवत जगू. खरं तर आपल्या गावामध्ये प्रत्येक माणसामध्ये सद्गुणाची वाढ व्हावी यासाठी सप्ताह सुरू केला. साबदगुरुजी असतील आता ह्यांच्याकडे जवळपास मला वाटतंय अखंड हरिनाम सप्ताहाचा जवळपास 35-30 वर्ष इन्शुरन्स 30-35 वर्ष समोर राहून करायचे. मला आठवतंय जेव्हा आमचे वडील पट्टी द्यायचे तेव्हा माझ्याकडे पट्ट्या द्यायला सुरुवात केली तेव्हा मी अनेक वेळा तणलोय सुद्धा. वास्तवता सांगायला हरकत नाही की एवढी पट्टी कशी काय, पण कधीच त्याने वाकडे बोलले. हा त्यांच्यातला सद्गुण आहे. म्हणजे छोट्या माणसाने वय कमी असताना मोठ्या माणसाला बोलायची मर्यादा ओलांडून जेव्हा बोलतो तेव्हा मोठ्या माणसाला राग आला की त्यांचा सद्गुण सांगतो. कधीच राग आला नाही, अगदी समजावून ते सांगायचे. हे त्यांच्यातलं सद्गुण आहे. आता छोट्या जरी बारक्या मुलाला पहिलीतल्या लेकराला थोडंसं दडावून बोलायचं तर काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगायला जावं, गप्प बसा मला सांगू का तसं काही. आता वास्तव आहे बरं काय, अगदी वास्तव आहे. छोट्या मुलाला सांगायला जावा तुम्ही एखादा सद्गुण किंवा बाबा रे असं करू जा, तुला का करायचं. ही जी प्रवृत्ती वाढत चालली आहे, ही प्रवृत्ती कमी करण्यासाठी आदर्श लोकांचं व्यक्तिमत्व अभ्यासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. खरं तर भाग्यवान आहोत अशी माणसं आपल्या गावात जिवंत आहेत. ही जी धापाच मंडळी